तर मित्रांनो, आपण टेलिसिन कंपनीचा हा बाईकसाठी आपण एक माउंट घेतलेला आहे. याच्यावरती आपला Insta360 आणि आपला GoPro ॲक्शन कॅमेरा वगैरे आपण याच्यावरती माउंट करू शकतो. तर हा ओरिजिनल टेलिसिन कंपनीचा माउंट आहे, कॉपी वगैरे नाही आहे. त्याची जी तुम्ही ॲक्च्युअल जी MRP आहे ती तुम्ही बघू शकता आणि हा आपल्याला खूप स्वस्तामध्ये मिळालेला आहे. तर तुम्हाला याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो की कुठून मी हा बाय केला. जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट बाय करू शकता. तर तुम्ही बघू शकता हा असा काय बॉक्स आहे. या बॉक्सवरती जे चित्र दिलेलं आहे त्याचप्रमाणे या बॉक्समध्ये असणार आहे. हा पूर्ण ॲल्युमिनियमचा हा माउंट आहे. त्याच्यावर तर हा ॲक्शन कॅमेरासाठी म्हणजे आपला हा 360 कॅमेरा अटॅच करण्यासाठी हा पण उपयोगी होऊ शकतो, हा पण उपयोगी होऊ शकतो. तर असे माउंट आहे. हा युनिव्हर्सल माउंट आहे. आपण कुठेही माउंट करून वेगवेगळे शॉट्स जे असतात बाईकचे तर ते आपण ह्या माउंटद्वारे आपण करू शकतो. तर याची पॅकेजिंग बघा अशी आहे. ओके. त्याला ऑलरेडी मी खोलला होता, पण तरी पण आपण आता याला आपण व्हिडिओसाठी आपण ओपन करूया. बॉक्समध्ये अजून काय यूजर गाईड आहे, यूजर मॅन्युअल कसं इन्स्टॉलेशन करायचं आहे, काय आहे त्याच्याबद्दल ही माहिती दिली आहे. तर बघा याच्यामध्ये हे आपल्याला 1, 2, 3, 4, 5 हे 5 आयटम मिळतात. आपला हा मेन हा क्लॅम्प आहे. त्याच्यावर हा बॉल हेड भेटतो. हा स्क्रू आहे. इथे टेलिसिन कंपनीची ब्रँडिंग आहे इथे. त्याच्यानंतर हा एक थंब स्क्रू भेटतो आणि हा मेन हेवी आहे चांगला. हे पण प्लास्टिक आहे पण आहे हेवी आहे. हे पूर्ण ॲल्युमिनियमचं आहे. इथे पण थंब स्क्रू भेटतो. हे दोन्ही साईडला बॉल हेड असे बसतात. हा एक माउंट आहे. हा आपल्याला Insta360साठी हा खूप उपयोगी पडणार आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही रबरची कोट म्हणजे रबर दिलेला आहे की ग्रीप राहण्यासाठी. हा एक माउंट आहे. इथे आपण ॲक्शन कॅमेरा वगैरे लावू शकतो. चला तर याला मी फिट करून म्हणजे तुम्हाला दाखवतो की कसा आहे हा. पहिलं याला लूज करून घेऊया आणि हा हे असं फिक्स करायचा आणि तुम्हाला ज्या पोझिशनला याला ठेवायचं आहे हे तुम्ही असा हा क्लॅम्प झाला आपला. आणि याच्यासोबत एक अजून एक रबर भेटतो. हे बघा, जिथे छोटा पाईप वगैरे असेल तिथे तुम्ही हा रबर एक्स्ट्रा तुम्ही त्याच्यामध्ये टाकून हा असा टाईट करू शकता. पण नॉर्मली जो आपला बाईकचा जो हँडल असतो त्याच्यासाठी एक्स्ट्रा रबरची काही गरज नाही आहे. हे बघा, हा एक एवढा एक्सटेंड होतो. हा मॅक्स आहे आणि हा मिनिमम याची जी ग्रीप आहे ती बघा ही एवढी आहे. तर असा काय हा टेलिसिन कंपनीचा माउंट आहे. एकदम चांगला हेवी आणि बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे याची. एवढा पण खराब नाही आहे बघा, का मजबूत आहे. तुम्ही जेवढं टाईट कराल तेवढं. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला माझा Insta360 लावून दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे हा थ्रेड आहे. तर हा आपल्याला मी काय करतो डायरेक्ट नाही लावत. हा आपला हा माउंट बाहेर काढतो आणि हा असा टाईट करून घेतो. त्याच्यानंतर हे दोन्ही हे असे ॲडजस्ट करून
हा झाला आपला. तर चला तुम्हाला हा मी बाईकवरती कसा इन्स्टॉल करायचा म्हणजे कसा लावू शकतो ते मी दाखवेल आता थोड्या वेळातच. आपण खाली जाऊन चेक करूया की ह्याची फिटिंग कशी होते. हे बघा एकदम मजबूत आहे, हलणार पण नाही, क्वालिटी पण चांगली आणि बिल्ड क्वालिटी एकदम एक नंबरच आहे, हेवी आहे. तर अशा प्रकारे आपण हा ॲक्शन कॅमेरासाठी पण हा लावू शकतो, जसा गोप्रो वगैरे आहे हा पण लावू शकतो. त्याचा एक क्विक रिलीज माउंट येतो, त्याच्यासोबत पण आपण वापरू शकतो असा थंब स्क्रू. तर चला मित्रांनो, आता आपण खाली बाईकवरती हा माउंट लावून बघूया कसा इन्स्टॉल होतो आणि तुम्ही कसा लावू शकता. तर चला आपण जाऊया खाली. तर मित्रांनो, आपण आता हा क्लॅम्प कसा लावायचा, इथे मी ऑलरेडी माझं टायर प्रेशर मॉनिटर आणि इथे मोबाईल माउंट आहे. अशा प्रकारे हा इथे असा टाईट करून घेतला की हा बघा हलणार पण नाही, तुम्ही कुठेही लावू शकता त्याला. हे बघा एकदम मजबूत बसला आहे. इथे 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 ते ऑलरेडी इथे माझा मोबाईल माउंट आहे आणि इथे टायर प्रेशर माउंट आहे, ते इथे बेस्ट आहे. आणि त्याला तुम्ही जसं पाहिजे तसं टिल्ट राईट लेफ्ट कसंही मूव करू शकता. हे लूज करायचं, हे असं तुम्ही लावू शकता. याचे शॉट तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो कसे. असं इथे सीटच्या मागे पण लावू शकतो. बॅक साईडचा हा व्ह्यू तुम्हाला दिसू शकतो आणि हा एकदम मजबूत बसला. बाईक हलेल पण हा निघणार नाही, असं आहे, एकदम टाईट आहे. हे बघा जसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करून वर खाली करू शकता त्याला. हे बघा इथे पण लावू शकतो, पायाजवळ किंवा टायरचा व्ह्यू मिळू शकतो. हे बघा असा काय व्ह्यू आहे. हा दुसरा एक अँगल आहे. हे बघा फ्रंट साईडला इथे एक लावू शकतो आपण, एकदम मजबूत आहे, हलणार नाही. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपल्या बाईकवरती आपण वेगवेगळे माउंट म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनला आपण माउंट करून करू शकतो. हा मजबूत माउंट आहे. तर तुम्हाला चला आता थोड्या वेळात त्याचे एक शॉट दाखवतो. हे बघा मित्रांनो, असा मिडलला पण लावू शकतो, पण त्याच्यामुळे मीटरचा व्ह्यू निघून जातो. पण हा 360 कॅप्चर होणार त्याच्यामध्ये. हा असा मिडलला पण लावू शकतो आपण, पण मी मोस्ट ऑफ इथेच लावतो, तर 360 कॅप्चर होतो त्याने. That's